मिनिटं आणि 4 सेकंद झालीत. ऐकूयात ठळक बातम्या. विविध भारती पुणे ठळक बातम्या. राज्यात 288 विधानसभा मतदारसंघांसाठी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. शेवटचं वृत्त हाती आलं त्यानुसार आतापर्यंत 224 जागांचे कल हाती आले असून त्यापैकी महायुती 189 जागांवर आघाडीवर असून महाविकास आघाडी 61 जागांवर आघाडीवर आहे. पुण्यात भाजप उमेदवार चंद्रकांत पाटील आघाडीवर असून बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्यापेक्षा आघाडीवर आहेत. कसबा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे रवींद्र धंगेकर पिछाडीवर आहेत. पिंपरी विधानसभा मतदारसंघाची पहिल्या फेरीची मतमोजणी झाली असून पहिल्या फेरीअखेर राष्ट्रवादी पक्षाचे अण्णा बनसोडे आघाडीवर असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुलक्षणा शीलवंत दुसऱ्या स्थानी आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवण मतदारसंघात भाजपचे निलेश राणे आघाडीवर आहेत. झारखंडमध्ये 81 पैकी 51 जागांचे कल जाहीर झाले असून 28 जागांवर भारतीय जनता पक्ष आघाडीवर आहे. वर्ष 2022 आणि 2023 या वर्षांसाठीचे उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार काल नवी दिल्लीत सांस्कृतिक खात्याचे सचिव अरुणीश चावला यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या पुरस्कारार्थींमध्ये अनुजा झोकरकर, सारंग कुलकर्णी आणि नागेश अडगावकर यांचा समावेश आहे. श्रीमद भगवद्गीतेचं मूलस्थान समजल्या जाणाऱ्या हरियाणातील कुरुक्षेत्र इथे 28 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे. टांझानिया या महोत्सवाचा भागीदार देश असेल तर ओडिशा या महोत्सवात भागीदार राज्य असेल अशी माहिती हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी काल चंदीगड इथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58 वाजून